मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। जेव्हा ओएसडींना विचारण्यात आलं की ही भेट कशासाठी होती तर आंदोलनाच्या मार्गासंदर्भात मी भेट घेतल्याचं ओएसडींचं म्हणणं आहे। मग त्यांच्यामध्ये आणखी काही चर्चा झाली का तर त्यावर ओएसडींनी ही चर्चा पुढे ढकलता येईल का, हे आंदोलन पुढे ढकलता येईल का हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला। मात्र तरी सुद्धा जरांगे आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आपण पाहतोय सरकार सुद्धा कुठेतरी आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकार सुद्धा हे आंदोलन थांबवण्याचा किंवा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्नामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। दोघांमध्ये उद्याच्या आंदोलनासंदर्भात चर्चा सुरू आहे। मात्र मनोज जरांगे यांच्या येण्याच्या मार्गासंदर्भात ही चर्चा आहे आणि ही चर्चा करणार आहे असं सुद्धा राजेंद्र साबळे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी स्वीय सहाय्यक सध्या जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही जरांगेंना गणेशोत्सवाच्या काळामध्ये, सणांच्या काळामध्ये, उत्सवांच्या काळामध्ये आंदोलन घेऊ नका असं आवाहन केलेलं होतं, विनंती केली होती। मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल। आधी त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो। मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे का जेणेकरून त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो। विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकता तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे। पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलो। ठीक आहे पाटील, तुम्ही जसं म्हणाला होतात की 26 तारखेपर्यंत तुमची चर्चेची तयारी, तसे ओएसडी आलेत, काय चर्चेमधून काय तोडगा निघू शकतो, काय होऊ शकतात? अंमलबजावणी आहे का? मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो। आता आम्ही अंमलबजावणीवर ठाम आहे। 2 वर्ष वेळ दिला, 2 वर्षी चर्चा केली, आम्ही ठाम। तर आपण पाहतो ही भेट झाल्यानंतर, ही चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि जरांगेंचा माध्यमांशी संवाद। मात्र मी थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे, मला काहीही होऊ शकतं असं वक्तव्य जरांगे यांनी यावेळी केलं। या वक्तव्याचा नेमका अर्थ काय हा प्रश्न अजूनही प्रलंबित। मात्र जरांगेंच्या आंदोलनावर तोडग्याचे प्रयत्न एकीकडे सरकारचं पाहायला मिळतंय। सरकारने आम्हाला कोणताही एक मार्ग पाठवावा असं सुद्धा जरांगे यांचं म्हणणं आहे। मी समाजाचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे आणि आम्ही शांततेमध्ये मुंबईला जाणार आणि आंदोलन करणार असं सुद्धा जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। तर आम्ही शांततेमध्ये मुंबईला जाणार, जरी सरकारमधून मुख्यमंत्र्यांनी स्वतः आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करू नका असं आवाहन केलं जरी असलं तरी सुद्धा शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईला जाणार असं सुद्धा म्हणत जरांगे या आंदोलनावर ठाम आहेत असं हे कळतंय। आणि जर आपण पाहिलं तर जो अल्टिमेटम दिलेला होता जरांगेंनी, त्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि ज्या मागण्या होत्या जरांगेंच्या त्या मागण्यांसंदर्भात आज अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही उद्या मुंबईला जाणार या त्यांच्या म्हणण्यावर जरांगे ठाम असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। सरकारने आम्हाला कोणताही एक मार्ग पाठवावा, आम्ही शांततेमध्ये मुंबईला जाणार असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी साबळे जे आहेत ते जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत। मात्र त्यांना विचारणा केली असता मी फक्त आंदोलनाचा मार्ग विचारण्यासाठी आणि त्यांना काही मदत हवी आहे का हे विचारण्यासाठी आलेलो आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, 10 महिने झाले मात्र तरी सुद्धा अजूनही कोणत्याही समितीचा अहवाल आलेला नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या जरांगेंच्या प्रलंबित मागण्या आहेत आपण काही वेळापूर्वी पाहिल्या, ज्यामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे
ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांचे गुन्हे मागे घ्या. आणखीही 5-6 मागण्या आहेत प्रलंबित. त्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार हा त्यांचा सवाल आहे आणि त्याच मागण्यांसाठी जरांगेंचं हे आंदोलन.